नमस्कार मित्रांनो. आज 13 तारीख आहे आणि आज आपण थोडंसं आजच्या दिवसाचं ॲनालिसिस करणार आहोत. इथं सगळ्यात तत्पूर्वी सगळ्यात जर बघायला गेलं तर आठवड्याच्या कॅन्डलला जर तुम्ही बघायला गेलं तर मार्केटमध्ये टोटल बाईंगचा झोन इथं दिसतो आहे. पण मार्केट फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅप करत आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मार्केटची मुवमेंट अजूनही लोकांना समजत नाही आहे. एकदम ट्रॅपचा भूमिका मार्केटने घेतलेली आहे आणि जवळपास जर विचार करायला गेलं तर जवळपास 14 एप्रिलपासून 14 एप्रिलपासून एकसारखं मार्केट टोटली साईडवेज मार्केट आहे आठवड्याच्या कॅन्डलला. त्यामुळे एकसारख्या पोझिशनमध्ये मार्केट आहे, त्यात कुठली शंका नाही आहे. तर सपोर्ट तुमचा वरचा जो रेजिस्टन्स आहे तो 3501 आहे. 3501 अजून तोडलेला नाही आहे, त्यामुळे एका रेंजमध्येच आहे आणि मार्केटची मुवमेंट कुठेतरी बायच्या दिशेला आता इथं आपल्याला दिसते आहे. जर तुम्ही CRT नुसार जर विचार करायला गेलं तर येणारी कॅन्डलसुद्धा बायची असू शकते, असं इथं गृहीत धरू शकतोय आपण. आणि 2च दिवस फक्त ह्या आठवड्याच्या कॅन्डलला राहिलेले आहेत, त्यामुळे ही कॅन्डल टोटली बायच्या दिशेला आहे. आजची पोझिशन जर आपण बघायला गेलं तर कुठेतरी आपल्याला इथं दिसते आहे की मोमेंट बदलेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी कॅन्डल असणार आहे ती टोटली बायच्या दिशेला असू शकते, कारण डेली बायसनुसार जर बघायला गेलं तर नक्कीच बायच्या दिशेला मार्केट हे असणार आहे. आणि कमीत कमी ह्या पोझिशनमध्ये मार्केट येण्याची शक्यता दाट आहे. या पोझिशनमध्ये 3372च्या आसपास मार्केट येण्याची शक्यता दाट आहे आणि मार्केट बायच्या दिशेला सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कारण इथं ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटला. कालच्या कॅन्डलचा ब्रेकआउट मिळालेला आहे. CRT सुद्धा झालेला आहे. RS सुद्धा इथं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं मार्केटची मुवमेंट बायच्या दिशेला जाऊ शकते आणि त्यानंतरच मार्केट खाली पडू शकते. इथं RS सुद्धा 4 आवरच्या कॅन्डलला झालेला आहे आणि येणारी कॅन्डलसुद्धा इथं 1-1.5 तासानं बायची होण्याची शक्यता दाट आहे. आणि इथं FVG होता, या FVGला रिस्पॉन्स देऊनच मार्केट बायच्या दिशेला जात आहे. त्यामुळे कुठली शंका नाही आहे, बायच्या दिशेला मार्केट जाऊ शकतं, कारण इथं फुल सपोर्ट घेऊनच मार्केट बायच्या दिशेला इथं जातं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं बायचा सिनारिओ इथं आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे. आता तरी बायचा सिनारिओ दिसतो आहे आणि त्याच्यानंतर बाकी मार्केटने जर समजा वरती जाऊन जर ब्रेकआउट जर दिला तरच मार्केटला आपण बायची एक भूमिका इथं मस्तपैकी अगदी बायचा सिनारिओसुद्धा आपल्याला छानपैकी भेटू शकतो. आणि त्याचं टार्गेट वरचं जे टार्गेट असणार आहे ते 3409चं टार्गेट असणार आहे. आणि जर समजा आपल्याला मार्केटनं जर टर्न इथं जर परत घेतला तर मार्केटला आपण इथे एक सेलिंगचा झोनसुद्धा इथं बसू शकतो आपल्याला आणि परत मार्केट बाय सेलिंगच्या झोनला येऊ शकतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त बायचा सिनारिओ आज होऊ शकतो असं मला वाटतं आहे, कारण बायचा सिनारिओ इथं दिसतो आहे. RS सुद्धा इथं भक्कम एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे. फक्त साईडवेज असल्यामुळं मार्केट टोटली ट्रॅप करत आहे, हे लक्षात घ्या. ट्रॅप असल्यामुळं मार्केटला थोडंसं जाणीवपूर्वकच ट्रेडिंग करणं गरजेचं आहे, कारण इथं लिक्विडिटी जर सगळ्याला बघायला गेलं तर ह्या पूर्ण एरियामध्ये लिक्विडिटी शिल्लक आहे आणि मार्केट ट्रॅप करतच मार्केट बायच्या दिशेला जाणार आहे. 100% 3372च्या आसपास मार्केट जाऊ शकते आणि जर समजा 3331 जर त्यानं तोडला तर परत सेलिंगच्या दिशेला ते आहे, यात कुठली शंका नाही आहे. पण आत्ताही वाटतं येते की मार्केटची मुवमेंट ही सगळी बायच्या दिशेला आहे, त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त बायचा सिनारिओ होऊ शकतो आणि कॅन्डल रीड करत आपण ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठलाही सेटअप जरी शिकला, SMC शिकला, ITC शिकला, LTV कुठलंही काही शिकला तरीसुद्धा तुम्हाला कॅन्डलची एक सायकोलॉजी, कॅन्डलची एक पूर्णपणे नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कॅन्डल तुमच्यासंग बोलती झाली पाहिजे, तरच तुम्ही इथं ट्रेडिंग करू शकता. अन्यथा तुम्ही SMC ITC जर काही केलं असेल तर एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकत नाही आहे, कारण मार्केट प्रत्येक गोष्टीला ट्रॅप करते. त्यामुळे सायकोलॉजी येणं गरजेचं आहे. सायकोलॉजी तुम्हाला रीड करता येणं गरजेचं आहे प्रत्येक कॅन्डलची. त्यामुळे नो प्रॉब्लेम. मार्केटची मुवमेंट ही पोझिशननं जर अशाच पोझिशननं जर क्लोज झाली तर येणारी कॅन्डल बायची असू शकते. आणि इथं पूर्णपणे ट्रॅप केलेलं आहे मार्केटने, एकदम ट्रॅप म्हणजे जवळपास 11 तारखेपासून एकसारख्या रेंजला जर तुम्ही पकडायला गेलं तर टोटली एकसारखी रेंज इथं तुम्हाला एक बघायला भेटेल. बघा, इथे एक रेंज तुम्हाला बघायला भेटेल. या एरियामध्ये रेंज
अगदी 11 तारखेपासूनच कॅन्डल आहेत एकसारख्या रेंजमध्ये. तुम्ही जर एका तासाला गेला तर इथं बघा एका रेंजमध्येच मार्केट आहे, कुठलीही रेंज इथं सोडलेली नाही. आणि इथं टोटली इथं थोडीशी लिक्विडिटी इथंही आहे आणि ह्या एरियामध्ये बाकी पूर्णपणे लिक्विडिटी पडलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट हे गोल्डचं लिक्विडिटीच्या मागच फिरत असते. तेव्हा मार्केट शक्यतो 60 ते 70% गॅरंटी आहे की मार्केट बायच्या दिशेला जाईल. त्या अनुषंगानेच काम करणं गरजेचं आहे. तर ओके, परत आपण सकाळी भेटणार आहोत. परत आपण उद्या ॲनालिसिस करू. थँक्यू.